नमस्कार, मी सुनीता कुलकर्णी. झक्कास रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण भोगीची भाजी बनवूया. भोगीच्या भाजीला लागणारे साहित्य: मीठ, कोथिंबीर, पालक, मेथी, एक चार पाच पानं आणि 4-5 पानं छोटे पालक, एक वांग, एक बटाटा, 1 चमचा तीळ, 2 चमचे दाण्याचं कूट, एक छोटा टोमॅटो, घेवडा तुम्हाला जसं लागेल तसं, मटार, गाजर, भोपळा थोडा, फ्लावर थोडं, गरम मसाला 1 चमचा, हळद, तिखट, मोहरी, जिरे, हिंग, भाजीसाठी तेल. गॅसवर कढई ठेवली, गॅस लावून घेऊया आपण. तुम्ही ह्याच्यात तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या कोणचे पण घालू शकता. कोणी कोणी बोर, ऊस, ढाळा असं पण घालतात. म्हणजे आवडीप्रमाणे घाला तुम्ही भाजी, आणि जे तुम्हाला जी भाजी आवडते त्याची क्वांटिटी वाढू शकता. कढई तापली आहे, तेल घालूया आपण. 2-3 चमचे तेल घातले. मोहरी, जिरे, संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भोगीची भाजी केली जाते. त्याच्यासोबत बाजरीची भाकरी, खिचडी पण करतात आणि सार. मोहरी तडतडत आहे, थोडं हिंग घालते मी. तीळ घालूया आपण ह्याच्यात. आपण त्यात भाज्या घालूया. बटाटा आणि वांग पाण्यात भिजून ठेवलं होतं कारण काळं पडतं. हे सगळ्या भाज्या घालून घेऊया आपण. टोमॅटो नंतर घालायचे. आणि हे पालक, मेथी, कोथिंबीर त्याला थोडं हलवून घेऊया आपण आता. भाजी किती मस्त दिसते, रंगबिरंगी. बघितले की खावं असं वाटतं. त्यात गरम मसाला, थोडं हळद, थोडं तिखट आणि मीठ. असं घालून हलवून ठेवायचं. त्यात तुम्ही घेवडा, पुन्हा कोबी, त्याला जे भाजी आवडती ती घालू शकतो.
आणि आता पाणी घालून ताटात वरी झाकून ठेवायचं भाजीला. त्यावर आपण अजून थोडं पाणी घालूया. हे पाणी थोडं गरम झाले की त्या भाजीत घालूया. ते पाणी गरम झालं ह्याचं, त्याच्यात आपण पाणी घालूया आणि दाण्याचं कूट घालूया. एक 5 मिनिटं झाकून ठेवूया आणि वाफले की आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. शिजले की बाउलमध्ये काढून घेऊया. ही आपली गरमागरम भोगीची भाजी तयार आहे, रंगबिरंगी कलरची भोगीची भाजी.